दीपप्रज्वलन प्रतिमापूजन झाल्यानंतरचा कार्यक्रम, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, प्रास्ताविक हा कार्यक्रम कसा काय जो आज संपन्न होतोय त्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी काय होती, कुठून सुरुवात झाली, त्याचा शेवट कुठपर्यंत झाला, कोणी कोणी त्याच्यामध्ये मेहनत घेतली, कसे एकमेकांचे नंबर एकमेकांना मिळाले, याची जास्तीत जास्त माहिती ही या कार्यक्रमाचे मुख्य विश्राम गावडे यांना जास्त आहे. आणि माझ्यापेक्षा या कार्यक्रमाची पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने तेच आपल्याला सांगू शकतील, तर मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगण्यासाठी विश्राम गावडे. थोडक्यात प्रास्ताविक सांगतोय मी. या म्हणजे आमचा हा ग्रुप कसा झाला, हा कार्यक्रम आमचा कसा ठरला. जवळजवळ आमची ही आता 2003 ची बॅच, त्याच्याप्रमाणे आता नाही म्हटलं तरी 20 वर्षाने आम्ही हे सगळे भेटलोय. म्हणजे गेट टुगेदर पहिल्यांदाच, साधारण हे दुसरं गेट टुगेदर म्हणावं लागेल. पहिलं गेट टुगेदर आमचं झालंय 2003 ची बॅच. त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्षाने आम्ही 2013 मध्ये एकदा भेटलेलो. तरी पण कसं झालं की 2003 नंतर जेव्हा सगळ्यांनी 10वी सोडली, त्याच्यानंतर मग म्हणायला गेलं तर प्रत्येकजण 11वी मध्ये गेले, 12वी मध्ये गेले. त्याच्यानंतर असं कोणाला वाटलंच नाही की आमची 10वीची बॅच आहे, मग त्यांना कुणाला तरी फोन करावा. तेव्हा फोन पण नव्हते, पण कोणाला भेटावं किंवा असं काही नाही. कारण 11वी मध्ये गेल्यानंतर परत नवीन मित्र, 12वी मध्ये गेल्यानंतर परत नवीन मित्र, त्याच्यानंतर मग अजून कोण कोण कुठल्या कुठल्या लाईनला गेले, 13वी 14वी 15वी केली आहे, त्याने कोणी कोणी BA केलंय. त्याच्यानंतर प्रत्येकाला 5 वर्ष म्हणा, 6 वर्ष, 7 वर्ष, कोणाला काही वाटलंच नाही की आपली 10वीची बॅच म्हणजे आपले 10वीचे मित्र कुठेतरी भेटायला पाहिजे वगैरे असं. फक्त काय होतं, प्रत्येकाच्या गावातले फक्त प्रत्येकाला ओळख होती. जवळजवळ आम्हाला एक 7-8 वर्ष काही कोणाचं नव्हतं. त्याच्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागतं की अरे हा आता सगळं झालं, आपल्याला जॉब मिळाला, सगळं झालं. पण जी पहिली जी आपली होती, म्हणजे जे आपण 5वी पासून 10वी पर्यंत ज्यांच्याबरोबर काढले, त्यांना कुठेतरी आपल्याला आपण आता मिस करतोय असं सगळ्यांना वाटायला लागतं. म्हणजे प्रत्येकाच्या बॅचची तीच कंडिशन असते. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक जण एकाला शोधायला लागतो, अरे हा आपल्याला 10वी बद्दल आपल्याला आपल्या बाजूला हा बसायचा, आपल्या बाजूला तो बसायचा. मग प्रत्येकाला एकाची आपण शाळेमध्ये काय केलंय, आपल्या शाळेमध्ये शिक्षक कोण होते, हे तोपर्यंत 10 वर्ष म्हणजे 7-8 वर्ष कोणालाही काही आठवत नसतं. आमचं पण सेम तसंच झालं. 2003 ची बॅच, त्याच्यानंतर कोणाकोणाचा काही कॉन्टॅक्ट नाही. जवळजवळ 10 वर्ष आम्ही कोणाला एकमेकांना बघितलं पण नव्हतं. त्याच्यानंतर जवळ 2013 मध्ये आंतोन फर्नांडिसने आणि शंकर परब, मला वाटतं तरी त्यांनी दोघांनी एकमेकाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ठरवलं की चला, आंतोन फर्नांडिसचं एक हॉटेल होतं शिरोडा बीचला, तर त्याने ठरवलं की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हॉटेलवर या, आपण तिथे गेट टुगेदर करूया. त्यांनी सुरुवात केली म्हणावं लागेल मला वाटते, कारण मी पण तेव्हा काही नव्हतो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये. तर आंतोन शंकर परबने मला कॉन्टॅक्ट केला की असं आहे, तर आपण सगळेजण येतोय वगैरे. तर तेव्हा आम्ही कोणाला म्हणजे तिथे कोण येणार, काही येणार, काही माहित नव्हतं. सिंगल ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट होता त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही 2013 मला सकाळी तिथे गेलो, तर प्रत्येक जण येत होतो, हा अरे अभय पंडित आलाय, अरे हा असं शावियर फर्नांडिस आलाय. कोणाला कोणी काय माहितच नव्हतं, असा विषय झाला. त्याच्यानंतर आम्ही एक साधारण 10-20 जण सगळे जमलो 2013 मध्ये, जवळजवळ 10 वर्षांनी. त्याच्यानंतर मग अशी गोष्ट आली की शंकरने साधारण एखादा व्हॉट्सअप ग्रुप केला. तेव्हा तेव्हा ऍक्च्युली असं काय म्हणजे कोणाकडे मोबाईल वगैरे जास्त नव्हते, तरी पण त्याने व्हॉट्सअप ग्रुप केला. एक 10-20 जणांचा व्हॉट्सअप ग्रुप झाला. त्याच्यानंतर एक 1-2 वर्ष गेली, कोणच त्याच्यामध्ये नाही, आम्हीच फक्त होतो 10-20 जण. त्याच्यानंतर मला कुठेतरी वाटायला लागलं की अरे हा भेटलाय पण तो आपल्या ग्रुपमध्ये नाहीये, तो भेटलाय पण ग्रुपमध्ये नाहीये. मग मी सगळ्या जणांना 10-20 जणांना विचारलंय की अरे असं असं आहे, तर आपण काहीतरी एखादा तरी ग्रुप तरी करूया. आता सगळ्यांकडे व्हॉट्सअप झाले, सगळ्यांकडे मोबाईल झाले, तर ग्रुप तरी करूया, जेवढे भेटतील ते भेटतील. मग जवळजवळ आम्ही मे 2016 मध्ये 2015 मध्ये आम्ही ग्रुप तयार केला. म्हणजे मी स्वतः क्रिएट केला आणि त्याच्यानंतर मग त्याला नाव दिलं आम्ही बॅचलर 2003 मडुरा. आणि त्याच्यानंतर मग कसं झालं, आम्ही पहिल्यांदा 20 जण झालो. त्याच्यानंतर तुला कोण कॉन्टॅक्ट भेटताय, त्याला कोण कॉन्टॅक्ट भेटतात, अशा प्रकारे आम्ही कॉन्टॅक्ट करत गेलो. कॉन्टॅक्ट करत गेल्यानंतर साधारण एक आतापर्यंत 2000 म्हणजे आता मागच्या ह्याच्यापर्यंत आमचे जवळजवळ 98 झाले. म्हणजे ते 98 जणांना पण आम्ही एकत्र आणण्यासाठी जवळजवळ आम्हाला 7-8 वर्ष गेली की सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेणं, हे घेणं. त्याच्यानंतर आता आंतोन फर्नांडिसने मला म्हटलं की म्हणजे तो पहिल्यांदा पाठी लागला की काहीतरी करून आपण गेट टुगेदर करूया. म्हणजे कुठेही करूया, मुंबईचे जे आहे ते मुंबईच्या ठिकाणी करूया, गावाला जर समजा असतील तर गावाला करूया किंवा कुठेही करूया. मी आंतोनला म्हटलं जर समजा आता एवढे आपण 20 वर्षांनी भेटतोय, तर म्हटलं एकदाच आपण भेटणार, सारखे आपण भेटणार याला पॉसिबल नाही प्रत्येकाला येणं. तर म्हटलं माझं असं मत होतं की आपण हे गेट टुगेदर हे शाळेतच करूया.
त्याच्यानंतर शाळेत करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी ट्राय केला, म्हणजे गेल्या वर्षी ट्राय केला. आता गेट टुगेदर करण्यासाठी आता कसं करणार सगळेजण, मग आम्ही गेट टुगेदरचा परत एक व्हॉट्सअप ग्रुप केला की फक्त त्याच्यावर गेट टुगेदरचाच म्हणजे विषय बोलायचा. तर त्याच्यासाठी आम्ही ग्रुप केला गेट टुगेदरचा, सगळ्यांना ऍड केलं, जेवढे आहे तेवढे. त्याच्यानंतर आम्ही मेसेज टाकायला लागला. पण झालं असं की जेव्हा व्हॉट्सअप नवीन होतं त्यावेळी सगळ्यांना इंटरेस्टेड होतं, आणि आता ते व्हॉट्सअप जुनं झालं त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 20-25 ग्रुप. त्यामुळे कोणत्या ग्रुपकडे बघिना एखादा 2 मेसेज टाकतोय, तोच मेसेज टाकतोय, त्यामुळे काही ते शक्य झालं नाही. तरी पण अंतून माझ्यात पाठी लागलाय की अरे हा मी आहे पाठवून, पण तू पुढे राहून काहीतरी कर की आपण सगळेजण एकत्र भेटूया म्हणून. त्याच्यानंतर मी विचार केला की चल काहीतरी आपल्याला आता गेट टुगेदर करायचं म्हणजे एखादी आपल्याला टीम करावी लागेल, नाहीतर शक्य नाही. कारण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. एकतर आपल्याकडे 133 आणि आमच्या बरोबर 10वीत नव्हते, पण आमच्या बरोबर 5वी ते साधारण 9वी पर्यंत होते, असे आमच्याकडे साधारण 9 विद्यार्थी होते. टोटल मिळून साधारण आमच्याकडे 141 विद्यार्थ्यांची बॅच होती तेव्हा, म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत धरायला गेलं तर 141 जणांना आता सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं. आणि सध्या आपल्याकडे 98 जण आहेत आणि बाकीचे 40 जणांना आपल्याला सगळ्यांना शोधायचे. त्याच्याप्रमाणे सगळ्यांना करायला तर एकट्याला पॉसिबल नाही तेवढं. म्हणून मी म्हटलं आपल्याला एक टीम करावी लागेल. एकतर टीम अशी करावी लागेल की ते फक्त ह्या गोष्टीसाठी, म्हणजे आपण गेट टुगेदर करणार त्या गोष्टीसाठी ते मदत करू शकत नाहीत, पण फक्त ते कॉन्टॅक्ट करू शकतील. आणि एक टीम आपल्याला अशी करावी लागेल की ते इथे जेव्हा आपण गेट टुगेदर करणार तेव्हा एखादी टीम अशी पाहिजे की तिथे प्रत्यक्ष काम करायला पाहिजे. कारण बॅकग्राऊंडची माणसं खरी असतात, फ्रंटला कोण पण येऊन कामं करेल की बाबा असं करूया आम्ही तसं करूया, पण बॅकग्राऊंडला जो येतो बॅकग्राऊंडवरनं काम करणारे भरपूर असतात. मग अंतोनला मी डिसाईड करून आम्ही एक साधारण 12 जणांची टीम केली. मग मी डिसाईड केलं की 10 जणांना प्रत्येकाला द्यायचे. मग तुम्ही कोणाला म्हणजे तुमच्या जे कॉन्टॅक्ट मध्ये ते तुम्ही ठरवा. अदरवाईज मी माझ्या तऱ्हेने तुम्हाला 4 जण असे देणार की त्यांना तुम्हाला शोधायचं आहे, ते कुठल्या गावात आहे, त्याच्या बाजूला कोण आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे, असे सगळ्यांना तुम्हाला 4 जणांना ही परिस्थिती तुम्हाला घ्यायचीच आहे. तर त्या शक्यतो आम्ही सगळे जे मुंबईला होते त्यांना आम्ही ह्या कामासाठी घेतलं, जे इथे काय कोणी येऊ शकत नाही. ते साधारण शंकर परब, दक्षता सावंत, चंद्रकला घाट, त्याच्यानंतर नीरा मयेकर, कृष्णा परब, त्याच्यानंतर सुमन नाईक, राजाराम गावडे, सुप्रिया नाईक, सुप्रिया मिस्त्री, अशा प्रमाणे मी सगळ्यांना निवडलेत. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्याच्यात लास्ट डिनर होता, त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बाकीचं सगळं जे आहे ते आम्ही बॅकग्राऊंडला करतो. असं झालं. त्याच्यानंतर त्यांना आम्ही 10 जण दिले. ह्या गोष्टीला जवळजवळ 2 महिने जात आले. 98 वरून आमची जेव्हा 141 ची बॅच होती, 98 वरून आमची कधी एका महिन्यात 140 जण झाले. फक्त आम्हाला अजूनपर्यंत एकच कॉन्टॅक्ट मिळाला नाही, बाकी सगळे 140 जणांचा कॉन्टॅक्ट मिळाला. आतापर्यंत आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप हा 126 जणांचा ग्रुप झाला. आणि ह्याच्यामध्ये सर्वांची म्हणजे हे जरी 12 जणांची जरी टीम असेल ना, तरी सर्वजण प्रयत्न करत होते की माझ्याकडे हा नंबर आहे, त्याच्याकडे नंबर आहे. अशी 2 माझ्याकडे नावं आहेत की त्यांनी जास्त प्रयत्न केलेत, म्हणजे एक नयन परब आणि एक धोंडू मिस्त्री. यांनी न सांगता प्रत्येक वेळी त्यांनी काय केलं की हा बाबा मी हा शोधलाय. त्या दोघांचं खरोखर मत आहे की त्यांनी भरपूर मला जवळजवळ 20-25 कॉन्टॅक्ट मला त्यांनीच दिले, नयन परब आणि धोंडू मिस्त्री. त्याच्यानंतर सगळा हा ग्रुप झाल्यानंतर सगळं मग आम्ही कॉन्ट्रीब्युशन ठरवलं की आता सगळा ग्रुप झालाय, सगळेजण झाले. त्याच्यानंतर आम्ही व्हेन्यू ठरवला की शाळेमध्ये ठरवले. फक्त एकच खंत वाटते की अभय पंडितने आता सांगितलं की शाळेमध्ये कार्यक्रम करण्यासाठी सगळे उत्सुक होते, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन पण त्याच्यासाठी दिलेलं. आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे येण्यासाठी म्हणा किंवा हे सगळं शाळेमध्ये म्हणजे आमचं नियोजन थोडं वेगळं होतं. थोडक्यात मी नियोजन सांगतो की आमचं असं नियोजन होतं की आम्ही तिथे आमचे शिपाई होते, आंबेकर शिपाई, त्याच्यानंतर गावडे शिपाई होते. ह्यांना आम्ही सांगणार होतो की तुम्ही 10 वाजता बेल मारा, जशी तुम्ही पहिल्यांदा मारत होती. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण त्या वर्गात सगळेजण जाणार होतो, एकत्र बसणार होतो. त्याच्यानंतर आम्ही ग्राउंड मध्ये येऊन आम्ही सगळेजण म्हणजे राष्ट्रगीत म्हणणार होतो, एक प्रार्थना म्हणणार होतो. त्याच्यानंतर परत वर्गात जाणार होतो. त्याच्यानंतर आमचे वर्ग शिक्षक आर पाटील, गावडे सर आणि पणशीकर सर यांना आम्ही प्रत्येक वर्गात पाठवणार होतो. त्याच्यानंतर त्यांची प्रेझेंटी घेणार होतो. त्याच्यानंतर त्यांना एक 5-10 मिनिटाचा लेक्चर सांगणार होतो. नंतर मग तुम्ही सगळे स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर आम्हाला सगळा हा हॉलमध्ये कार्यक्रम करायचा होता. हे सगळं आमचं नियोजन होतं. पण काही कारणास्तव ते झालं नाही. ते अभय पंडितने सांगितलं, त्याचा का परत मी सांगत नाही. पण ते ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतर आपण हा कार्यक्रम ठरला. पण असं कोणी काय म्हटलं नाही की कार्यक्रम ठरल्यानंतर बाबा मला कोणी आहे. आणि जेव्हापासून आम्ही कार्यक्रम ठरवला तेव्हा एकाचं पण असं निगेटिव्ह नाही उत्तर की बाबा मला कार्यक्रमाला नाही यायचंय किंवा मला हे नाही जमणार किंवा मला इंटरेस्टेड नाही म्हणून. सगळेजण तेव्हा इंटरेस्ट घ्यायला लागले. त्याच्यानंतर मग आम्ही जे 12 जणांना सांगितलं तेवढं मी त्यांना सांगितलं की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बाकीचा सगळ्यांचा ग्रुप झाला. मग आता बॅकग्राऊंडला कामं करणारे कोण, तर बॅकग्राऊंडला आम्ही जे इथे होतो आणि जे बऱ्याचपैकी आता तुम्हाला पण माहिती असेल भरपूर जणांनी धनेश मेस्त्री, मनोज भाई, धोंडू मेस्त्री, त्याच्यानंतर आंतोन फर्नांडिस, शावियर फर्नांडिस ह्यांनी इथे बॅकग्राऊंडला सगळे हे कामं केलेत. म्हणजे माझ्याबरोबर मी प्रत्येक वेळी त्यांना फोन करून सांगतो की असंच आहे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. त्यांनी सगळ्यांनी जवळजवळ त्यांनी कामं केली. अशा प्रकारे ते सगळ्यांनी
हा आतापर्यंतचा हा कार्यक्रम हे आणलाय. आणि ह्याच्यानंतर पण मी म्हणतो की जे आपल्याला शाळेमध्ये कार्यक्रम करायचा होता ते मी शावियर फर्नांडिसला बोललो, पण की जरी समजा ह्यावेळी जरी समजा नाही झाला ना तर शावियर फर्नांडिसला मी बोललो की पुढच्या वेळी जो कार्यक्रम आहे ना हा आपल्याला शाळेमध्येच करायचा आहे. जेव्हा हे सगळं काय होणार ना तेव्हा हे शाळेमध्येच करायचं आहे. आणि तेव्हा असं पण नाही की मी शावियर फर्नांडिसला बोललोय की हा फक्त कार्यक्रम आपण स्पॉन्सरशिपवर करणार, काही नाही, कोणाकडनं पैसे वगैरे घ्यायचे नाही. तर आता ऑलरेडी दिले त्यांनी तर त्याच्यासाठी असणार. आपण हा कार्यक्रम फक्त स्पॉन्सरशिपवर करायचा, पण हा कार्यक्रम आपण शाळेमध्ये जो आपण निवडलेला होता तो आपण करायचा. अशा प्रकारे हा सगळा आपला ग्रुप तयार झाला. त्याच्यानंतर आम्ही शिक्षकांचं आता राहिलं, आता सगळ्यांचं तर विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं झालं, त्याच्यानंतर तर शिक्षकांचं कसं काय कॉन्टॅक्ट घ्यायचं. त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त मदत आम्हाला पावसकर सरांनी केली की सगळ्यांचे जेवढे कॉन्टॅक्ट होते ते शक्यतो पावसकर सरांनी दिले. त्याच्यानंतर आम्ही जेवढ्या होते त्यांच्याकडे आम्ही पोहोचलो. आमचं एकच हे होतं की सगळ्यांकडे म्हणजे जेवढे काय लोक नसतील, आम्ही असं पण विचार केला होता की आर पाटील आता बेळगावला आहे, त्याच्यानंतर बीडी पाटील बेळगावला आहे, तर माझी म्हणजे आमची म्हणजे मैत्रीण पण होती म्हणजे दर्शना म्हणून, तिला पण मी कॉन्टॅक्ट केलेला की बेळगावला आहे तर तू तिथे घेऊन पत्रिका दे. तिने हो पण म्हटलं मी पत्रिका देतो, पण काही कारण आर पाटीलच बांधायला आले त्यामुळे आम्हाला तिथेच म्हणजे भेटले बांधायला, आणि बीडी पाटलांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना दिलं. आता त्याच्यामध्ये फक्त राहिले सुनंदा देसाई मॅडम, त्या खूप बेडशीला राहतात त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही येऊ शकत नाही, म्हणजे शकलो नाही तर त्यामुळे, कारण आम्ही यायचं होतं पण थोडासा आमचा 15 दिवस एका कार्यक्रमामध्ये आमचा थोडासा हे झाला त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही पटलो नाही. बाकीच्यांकडे जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तरी कलावंत मॅडमकडे आम्ही पणजीपर्यंत गेलो. एवढं सगळ्यांना वाटलं की म्हणजे असं कोणी म्हटलं नाही माझ्याबरोबर, मी असं म्हणत नव्हतं, माझ्याबरोबर अंतन होता, मनोज बाई होता, म्हणजे धनेश होता, कोणी असं म्हटलं नाही की एवढ्या लांब पत्रिका कशाला व्हॉट्सअपला पाठवून देऊया की म्हणजे ते असं नाही. प्रत्येकाकडे जायचे त्यांचा पण हे होती. आणि जसं जसं आम्ही एका शिक्षकाकडे जात होतो तसं तसं आम्हाला अजून वाटायला लागलं. म्हणजे मी ऍक्च्युली 2 दिवसासाठी सुट्टीवर आलेलो, मी म्हटलं जस्ट सुरुवात करूया, एक 4-5 जणांपर्यंत मी येतो, बाकीचं म्हटलं तुम्ही वाढा. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एका शिक्षकाकडे गेलो तर त्यांच्या ज्या गोष्टी ऐकून आम्हाला एवढे वाटलं की अरे चला दुसऱ्या शिक्षकाकडे जाऊया. त्याच्या गोष्टी ऐकायला लागल्यानंतर त्याच्याकडे वाटलं आम्ही तिसऱ्या शिक्षकाकडे जाऊया. एवढं आम्हाला वाटायला लागलं की चला बाबा 2 दिवसात सगळं आम्ही जवळजवळ असं एवढ्या याच्यात कव्हर करून टाकलं ना, जेवलो ना हे काय म्हणजे जेवण वगैरे टायमिंगला नाही काही नाही, कसं आहे तसं आम्ही हे केलं आणि 2 दिवसात आम्ही कव्हर केलं. अशा प्रकारे आमचा आपला कार्यक्रम आतापर्यंत पार पडलाय. आणि हा आपण कार्यक्रम परत एकदा शाळेत आपण आमच्या बॅचचा तरी कार्यक्रम करणार, कारण सगळ्यांचं असं बाकीच्यांच्या पण बॅचचं हे होतं की जेव्हा आम्ही काय झालं, आम्ही जेव्हा सुरुवात केली आणि पहिल्यांदा आम्ही राणे मॅडमकडे गेलो, त्याच्यानंतर आम्ही आंबेकर शिपाई आणि त्याच्यानंतर म्हणजे पंचीकर सर, आम्ही पाडलोसवरून स्टार्ट केलं. जस्ट म्हणजे तिघच झालं. आम्ही 3 झाल्यानंतर आम्ही फक्त मी स्टेटस लावला की आम्ही अशी पत्रिका देतोय आणि निमंत्रण द्यायला आम्ही फिरतोय. तर बाकीचे जे बॅच होते त्यांच्या बॅचमध्ये प्रत्येक जण फोटो टाकायला लागले, म्हणजे ते पण आमच्या अगोदरची बॅचेस, म्हणजे आमच्या नंतरच्या पण बॅचेस नाही, अगोदरच्या बॅचेस. म्हणजे आम्हाला 20 वर्ष झाली तर त्यांना कुठेतरी 21 वर्ष झाली, त्यांना 22 वर्ष झाली. ते सगळे म्हणायला लागले तरी आम्हाला 21 वर्ष झाली आणि त्यांना 20 वर्ष झाली आणि आमच्याकडे अजून 50 विद्यार्थी नाहीये. आणि हे आता एवढे सगळे 130 विद्यार्थ्यांना म्हणजे गोळा करून सगळे कार्यक्रम करायला लागले. एवढं सगळं अजून म्हणजे सगळेजण म्हणजे बाकीच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायला लागली की हे सगळेजण एवढे कार्यक्रम करतायत, मग आपण का नाही करू शकत, अशी त्यांची चर्चा व्हायला लागली. म्हटलं बरं आहे तर म्हटलं शाळेमध्ये आमच्या पाठून म्हटलं कोण नाही कोण अजून म्हटलं गेट टुगेदर करतील. अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम झालाय. त्याच्यामुळे आपण हा म्हणजे शाळेमध्ये सगळ्यांना म्हणजे त्या दिवशी काय सांगितलं नाही पण आता मी सांगतोय परत आपला हा सगळ्यामध्ये शाळेमध्ये हा कार्यक्रम होणार आणि जे आपण नियोजन ठरवलेलं ते आपण शाळेमध्ये हे 100% करणार. आणि मी शावीरला सांगितलेलं आहे पहिल्यांदा की हे आपण करायचे आणि तुम्हाला मदत करायची ह्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. विश्राम गावडे यांनी सुंदर असं प्रास्ताविक सांगितलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं. त्यानंतर आता जो कार्यक्रम होणार आहे